नमस्कार मित्रो, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट याच्याबद्दल आपण डिस्कशन केला होता. त्यातला एक छोटा कन्सेप्ट आपला राहून गेला आहे, तर तो मी अगोदर घेतो, मग नंतर आपण नेक्स्ट कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीकडे आपण जाऊ. तर ती जी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या अगोदर डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट इज युज्ड फॉर द डिटर्मिनेशन ऑफ मोलार मास ऑफ सोल्यूट. म्हणजे आपण काय म्हणू शकता, टू डिटरमाइन molar mass of solute by using depression in freezing point of liquid असा आपण त्याला म्हणतो. तर आपल्याला डिटर्मिनेशन ऑफ मोलार मास जर आपल्याला करायचं असेल तर त्यासाठी आपण थर्मोडायनामिकली जी रिलेशनशिप आपल्याला डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट आणि मोलॅरिटी मध्ये दिली याच्या आधारावर आपण फाइंड आउट करू शकता. जसं आपण म्हणतो, अकॉर्डिंग टू थर्मोडायनामिकल एक्सपेरिमेंट द डेल्टा टीएफ इज द डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलॅरिटी. मोलॅरिटीशी तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. त्यानंतर आपण काय पाहिलं, डेल्टा टीएफ याला मी असं लिहू शकतो स्मॉल एम, मोलॅरिटी स्मॉल एम ने रिप्रेझेंट करू शकता. त्यानुसार आपण याला जर सिम्प्लिफाय केला तर डेल्टा टीएफ इक्वल टू काय मिळतो, कार्यस्कोपिक कॉन्स्टंट आणि द केएफ इनटू मोलॅरिटी आपल्याला पाहायला मिळते. बरोबर आहे. पण आपल्याला माहिती आहे बा मोलॅरिटीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. मोलॅरिटी इक्वल टू काय मिळेल, वेट ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय मोलार मास इनटू काय असेल, वेट ऑफ सॉल्व्हंट इन केजी. आणि हे एक इक्वेशन आपल्याला माहिती आहे. और इफ द वेट ऑफ सॉल्व्हंट गिवन इन द ग्रॅम, then this equation becomes W2 into 1000 divided by molar mass into weight of solvent W1 in gram. असा आपल्याला ती व्हॅल्यू मिळते. बरोबर आहे. पुटिंग द व्हॅल्यूज ऑफ मोलॅरिटी इन द अबोव इक्वेशन, या मोलॅरिटीची व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये आपण जर पुट अप केला तर तुम्हाला काय मिळेल पहा. तर याच्यानुसार आपण डेल्टा टीएफ इज इक्वल टू हा केएफ इनटू काय मिळतो तुम्हाला, मोलॅरिटीच्या ऐवजी आपण काय लिहू शकतो, W2 डिवाइडेड बाय मोलार मास इनटू W1 इन किलोग्राम आहे मिळेल. किंवा यालाच आपण काय म्हणू शकता, KF इनटू W2 इनटू 1000 डिवाइडेड बाय मोलार मास इनटू W1 इन ग्रॅम. हे आपल्याला पाहायला मिळेल. हे दोन इक्वेशन आपल्याला मिळतील. डायरेक्टली तुम्हाला जर डेल्टा टीएफ फाइंड आउट करायचा असेल तर हा एक फॉर्म्युला आपण उपयोगात आणू शकतो, हा एक फॉर्म्युला उपयोगात आणू शकता. किंवा डेल्टा टीएफ कॅल्क्युलेट करण्यासाठी जर वेट ऑफ सॉल्व्हंट तुम्हाला जर ग्रॅम मध्ये दिला असेल तर त्यावेळेस आपण या फॉर्म्युल्याचा आपण उपयोग करू शकतो. बट वी वॉन्ट टू फाइंड आउट द मोलार मास ऑफ सोल्यूट. पण आपल्याला काय पाहिजे, मोलार मास ऑफ सोल्यूट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मोलार मास ऑफ सोल्यूट जर फाइंड आउट करायचं असेल तर काय करणार, मग याला आपण मोलार मास आपण इकडे घेतला तर डेल्टा टीएफ त्या ठिकाणी जाईल. म्हणून मोलार मास इक्वल टू काय मिळतो तुम्हाला, केएफ इंटू W2 डिवाइडेड बाय डेल्टा टीएफ इंटू W1 इन किलोग्रॅम असं आपल्याला मिळेल. किंवा त्याला आपण मोलार मास इक्वल टू KF इंटू W2 इंटू 1000 डिवाइडेड बाय डेल्टा TF इंटू W1 इन ग्रॅम. या दोन्हीपैकी कोणत्या इक्वेशनचा आपण उपयोग करू शकतो आणि यावरून आपल्याला काय करता येईल पहा, मोलार मास ऑफ सोल्यूट आपल्याला फाइंड आउट करता येतो. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तर दिस इक्वेशन्स इज युज्ड टू डिटरमाइन द मोलार मास ऑफ सोल्यूट. या मोलार मास ऑफ सोल्यूट आपण फाइंड आउट करण्यासाठी याचा आपण उपयोग करू शकता. तर हा कन्सेप्ट आपला राहिला होता. त्यानंतर पहा छोटीशी कन्सेप्ट आहे ज्याला आपण म्हणता अँटी फ्रीजिंग एजंट. अँटी फ्रीजिंग एजंट्स आपण कुणाला म्हणतो हे आपल्याला माहीत असावं की साधारणतः आपण दोन प्रकारचे अँटी फ्रीजिंग एजंट उपयोगात आणता. एक असेल तुमचा इथिलीन ग्लायकॉल. इथिलीन ग्लायकॉल आपण हा अँटी फ्रीजिंग एजंट्स किंवा कूलंट म्हणून आपण त्याचा उपयोग करू शकता. हे कुठं वापरतात पहा, की कोल्ड कंट्रीजमध्ये
एखाद्या व्हेकलच्या रेडिएटरमध्ये जे वॉटर असेल तर त्याचा वॉटर हा जर 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला फ्रीज आउट होत आहे आणि त्यावेळेस तो जर तुम्हाला फ्रीजिंग पॉईंट आपल्याला काय करायचं असेल, डिक्रीज करायचा असेल, तर त्यावेळेस आपण त्यांच्यामध्ये आपण काय ॲड करायचं आहे पहा, इथिलीन ग्लायकॉल आपण ॲड केला की त्यावेळेस 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जरी त्या कंट्रीमध्ये असेल तर त्यावेळेस आपल्याला तो जो रेडिएटरमधला वॉटर असेल तर इथिलीन ग्लायकॉलमुळं त्यांचा फ्रीजिंग पॉईंट आपल्याला पुन्हा काय होतो, डिप्रेस होतो. म्हणजे त्या कंट्रीमध्ये किंवा त्या ठिकाणी आपल्याला त्याचा फ्रीजिंग पॉईंट आपल्याला -10 डिग्री सेल्सिअस किंवा -20 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर एवढा डिप्रेस होतो. आणि त्यासाठीच आपण याचा उपयोग कशासाठी करतो पहा, अँटी फ्रीजिंग एजंट्स म्हणून आपण करू शकता. हे कोल्ड कंट्रीजमध्ये व्हेकलच्या रेडिएटरमध्ये कूलंट म्हणून आपण त्याचा उपयोग करतो, विच ॲडेड इन द वॉटर विच डिक्रीज द फ्रीजिंग पॉईंट ऑफ दिस वॉटर. म्हणजे त्या वॉटरचा फ्रीजिंग पॉईंट काय करतो, तो डिक्रीज करतो. त्याचबरोबर आपण काय म्हणता पहा, युजिंग द साल्ट्स आपण कोणाला म्हणू शकता, जसा NaCl असेल, NaCl किंवा कॅल्शियम क्लोराईड असेल, तर यांना पण आपण काय म्हणता पहा, अँटी फ्रीजिंग एजंट असं म्हणतो. आता अँटी फ्रीजिंग एजंट हा कुठं वापरला जातो की ज्यावेळेस आपण एखादा स्नो आपल्याला पडतो, ज्यावेळेस हिमाचल प्रदेशमध्ये असेल किंवा काश्मीरमध्ये असेल किंवा कोल्ड कंट्रीजमध्ये असेल, तर त्यावेळेस आपल्याला जे रोड्स ब्लॉक होतात किंवा फुटपाथ ब्लॉक होतात, त्यावेळेस आपण स्प्रे ऑफ साल्ट आपण मारतो आणि स्प्रे ऑफ साल्ट आपल्याला स्प्रे केल्यामुळं आपल्याला त्याचा फ्रीजिंग पॉईंट आपल्याला डिक्रीज होतो आणि त्याचमुळं तुम्हाला तुमचे रोड्स किंवा फुटपाथ आपल्याला काय होतात पहा, फ्री होतात. आणि यासाठीच आपण या साल्टचा त्याचबरोबर इथिलीन ग्लायकॉल यांचा आपल्याला अँटी फ्रीजिंग एजंट्स म्हणून आपण त्याचा उपयोग करत असतो. एवढी माहिती आपल्याला त्या डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीबद्दल माहिती असावी. तर हे तुम्ही डिक्टेट केलेलं असाल तर यानुसार आपल्याला काय असेल पहा, तर एक तिसरी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपली इथं संपते. नाऊ नेक्स्ट कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज द ऑस्मॉटिक प्रेशर. मग आपण पुढची कन्सेप्ट आपण शिकणार आहात, ऑस्मॉसिस अँड ऑस्मॉटिक प्रेशर. तर आता आपण पुढची कन्सेप्ट आपण पाहू पहा, ज्याला आपण म्हणतो ऑस्मॉसिस अँड ऑस्मॉटिक प्रेशर. तर ही फार महत्त्वाची कन्सेप्ट आहे. याच्यावर आपल्याला बरेच क्वेश्चन आपल्याला विचारले जातात. तर आता बघा, ऑस्मॉसिस, पहिल्यांदा आपण ऑस्मॉसिस कशाला म्हणतात याच्यावर आपण चर्चा करू. आपल्या केमिस्ट्रीमध्ये जनरली 2 प्रोसेस आपल्याला घडतात. एक असेल ऑस्मॉसिस आणि दुसरा असेल डिफ्युजन. असे आपल्याला 2 प्रकारच्या प्रोसेस आपल्याला स्पॉन्टेनियसली आपल्याला घडत असतात. मग पहिल्यांदा आपण ऑस्मॉसिस कशाला म्हणतात हे आपण शिकू. मग आपण डिस्टिंग्विश बिटवीन द डिफ्युजन अँड ऑस्मॉसिस याच्याबद्दल पण आपण चर्चा करू पहा. तर आपण ऑस्मॉसिस या शब्दाचा अर्थ किंवा हा शब्द कोण इंट्रोड्यूस केला किंवा ऑस्मॉसिस प्रोसेस डिस्कवर्ड कोण केली, तर आपल्याकडे एक अबे नॉलेट हा एक सायंटिस्ट होऊन गेला, ज्याला आपण म्हणतो अबे नॉलेट. या सायंटिस्टने आपल्याला काय केलेलं आहे पहा, ही कन्सेप्ट आपल्याला इंट्रोड्यूस केलेली आहे. ऑस्मॉसिस हा जो शब्द असेल, ऑस्मॉसिस इज द ग्रीक वर्ड, हा जो असेल तर तो ग्रीक वर्ड आहे आणि त्याला आपण टू पुश असं आपण त्यांना म्हणू शकता. तर यानुसार आपण काय म्हणतोय पहा, पुशिंग ऑफ मॉलिक्युल्स याला आपण काय म्हटलं जातं, ऑस्मॉसिस असं म्हटलं जातं. आणि यांनी एक एक्सपेरिमेंट केला होता. तो एक्सपेरिमेंट काय असेल पहा, की अबे नॉलेट हु वॉज अरेंज द वन ऑफ द एक्सपेरिमेंट अँड ॲक्सिडेंटली कंक्लुडेड दॅट द ऑस्मॉसिस प्रोसेस. मग आपण असं म्हणतोय पहा, त्यांनी काय एक्सपेरिमेंट अरेंज केला होता की एक व्हेसल होतं, ओपन व्हेसल, त्याच्यामध्ये वॉटर ठेवलेलं होतं आणि त्यांनी थेसियल फनेल घेतला होता. थेसियल फनेलमध्ये त्यांनी एक NaCl सोल्युशन आपला किंवा शुगर सोल्युशन त्यांनी त्याच्यामध्ये फिलअप केलं होतं आणि त्या थेसियल फनेलचा जो माउथ असेल तर तो माउथ त्यांनी पिग ब्लॅडर, याला आपण पिग ब्लॅडर किंवा त्याला आपण म्हणू शकता एखादा पार्चमेंट पेपर असेल किंवा सेल्फ फॅन असेल, तर त्यांनी टाईटली बाइंड केलं होतं आणि त्याच थेसियल फनेलला इनवर्ट
कन्वर्ट करून त्या ओपन व्हेसल कंटेनिंग वॉटर याच्यामध्ये त्यांनी डीप केलं होतं. कालांतराने त्यांनी काय ऑब्झर्वेशन केलं पहा, इनिशियल जी व्हॉल्यूम थेसियल फनेलमध्ये सोल्युशनची होती त्याच्यापेक्षा स्लाइटली त्याची व्हॉल्यूम आपल्याला इन्क्रीज होताना दिसली. मग त्यांनी विचार केला की हे वॉटर म्हणजे सोल्युशनची व्हॉल्यूम का वाढली, तर त्यांनी कंक्लुजन असं काढलं की दिस वॉटर मॉलिक्युल्स कॅन एंटर्स थ्रू द पिग ब्लॅडर इन टू द सोल्युशन प्रेझेंट इन थेसियल फनेल, देअरफॉर इन्क्रीजिंग देअर व्हॉल्यूम. त्यांची व्हॉल्यूम काय झाली, इन्क्रीज झाली. मग याच प्रोसेसला काय झालं, मग हे या एक्सपेरिमेंटमध्ये की वॉटर मॉलिक्यूल पुश करण्यात आले कुठं, तर त्या थेसियल फनेलमध्ये, आणि कुणाच्या थ्रू, तर पिग ब्लॅडरच्या थ्रू. पिग ब्लॅडरमधून एंटर कुठं करतात, थेसियल फनेलमध्ये करतात, आणि याला आपण काय म्हणतो, पुशिंग ऑफ मॉलिक्युल्स. आणि थ्रू द पिग ब्लॅडर इन टू द सोल्युशनमध्ये आपल्याला एंटर केले, त्यामुळे त्याची व्हॉल्यूम आपल्याला इन्क्रीज व्हायला झालेली असेल. असंच आपण कंक्लुजन आपणही काढू शकला असतात. मग तेच कंक्लुजन त्यांनी काढलं, आणि त्याच प्रोसेसला त्यांनी काय नाव दिलेलं आहे पहा, ऑस्मॉसिस असं म्हटलेलं आहे. आणि ही प्रोसेस कंप्लीट होण्यासाठी कुठल्याही प्रकारची एक्सटर्नल एजन्सी उपयोगात आणलेली नाही. म्हणजेच या प्रोसेसला त्यांनी काय नाव दिलं, तर स्पॉन्टॅनियस प्रोसेस. याला आपण स्पॉन्टॅनियस प्रोसेस म्हणू, आणि ती स्पॉन्टॅनियस प्रोसेस म्हणजे नॅचरली घडणारी ही प्रोसेस आहे असं त्यांना ऑब्झर्वेशनमध्ये पाहायला मिळालं. मग आता पहा, असे एक्झाम्पल आपल्या नेचरमध्ये बरेच आपण एक्झाम्पल पुढं पाहणार आहात. तर त्यासाठी आपण सुरुवातीला ऑस्मॉसिस कशाला म्हणतात याच्याबद्दल आपण चर्चा करू. पहा, ऑस्मॉसिसची डेफिनेशन आपण करत असताना आपण काय म्हणतोय पहा, ऑस्मॉसिसची डेफिनेशन काय म्हणू, द स्पॉन्टॅनियस अँड unidirectional process in which the flow of solvent molecules from lower concentrated solution to higher concentrated solution through semi permeable membrane is called osmosis. अशी सिंपल आपल्याला डेफिनेशन त्यांनी केलेली आहे. तर याच्यामध्ये आपण काय म्हणतोय पहा, की याच्यामध्ये आपण ऑस्मॉसिस जो असेल तर हे ऑस्मॉसिस प्रोसेस काय असेल, स्पॉन्टॅनियस आहे. स्पॉन्टॅनियसचा अर्थ आपण काय म्हणतो, नॅचरल प्रोसेस आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर काय पहा, युनिडायरेक्शनलचा अर्थ आपण काय म्हणतोय पहा, एकाच डायरेक्शनमध्ये घडणारी जी प्रक्रिया असते त्याला आपण युनिडायरेक्शनल म्हणू. म्हणजेच आता पहा, इथं डायरेक्शन पण आपल्याला फिक्स आहे. ते कोणतं फिक्स आहे पहा, युनिडायरेक्शनल प्रोसेस इन विच द फ्लोईंग ऑफ सॉल्वंट मॉलिक्युल्स ओनली. फक्त सॉल्वंट मॉलिक्युल्स फ्लो होतात, सोल्यूट मॉलिक्युल्स आपल्याला फ्लो होत नाहीत. आणि सॉल्वंट मॉलिक्युल्स आपल्याला फ्लो होतात कुणाकडून, तर लोअर कॉन्सन्ट्रेटेड solution or pure liquid टू द हायर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. याच डायरेक्शनमध्ये कधीच आपल्याला हायरकडून लोअरकडे येणार नाही. तर आपल्याला फ्लोईंग कशी होईल, लोअरकडून हायरकडेच होते, आणि तेही सॉल्वंट मॉलिक्युलचीच होत असते, सोल्यूट मॉलिक्युल्सची होत नाही. आणि या कुणाच्या थ्रू होते, तर याच्यात सेमी परमेबल मेम्ब्रेन, म्हणजे सेमी परमेबल मेम्ब्रेन यांच्या थ्रू लोअर कॉन्सन्ट्रेशन असलेल्या सोल्युशनचे सॉल्वंट मॉलिक्युल्स हायर कॉन्सन्ट्रेटेड असलेल्या सोल्युशनमध्ये एंटर करतात, फ्लो होतात. आणि त्या युनिडायरेक्शनल आणि नॅचरली घडणारी जी प्रोसेस असते त्या प्रोसेसला आपण काय म्हणायचं आहे पहा, ऑस्मॉसिस असं आपण त्यांना म्हणू शकता. म्हणून हे ऑस्मॉसिसची आपल्याला ही डेफिनेशन आपल्याला माहीत असावी. तुमच्याकडे एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे पहा. तर या एक्सपेरिमेंटमध्ये आपण काय पाहतो, हे तुमचं काय असेल पहा, एक ओपन व्हेसल असेल, आणि या ओपन व्हेसलमध्ये आपण काय केलेलं आहे, तर एक थेसियल फनेल आपल्याला इथं अरेंज केलेला आहे. हा थेसियल फनेल, हा जो थेसियल फनेल असेल तर या थेसियल फनेलला एक पिग ब्लॅडर म्हणजे त्यांनी बाइंड केलेला आहे, बरोबर आहे. आणि हा जो थेसियल फनेल असेल याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं असेल पहा, तर इथं तुम्हाला
हे सोल्युशन आपल्याला दिलेलं आहे. NaCl सोल्युशन म्हणा किंवा शुगर सोल्युशन म्हणा, शुगर सोल्युशन, बरोबर. याला आपण काय म्हणू, वॉटर सोल्युशन किंवा वॉटर मॉलिक्यूल असं आपण त्यांना म्हणतात. मग काय होईल, वॉटर मॉलिक्यूल्स कॅन एंटर्स थ्रू द सेमी परमेबल मेम्ब्रेन, याला आपण सेमी परमेबल मेम्ब्रेन असं म्हणू, बरोबर आहे. आणि ह्या सेमी परमेबल मेम्ब्रेनमधून वॉटर मॉलिक्यूल्स आपल्याला या सोल्युशनमध्ये म्हणजे या सोल्युशनमध्ये म्हणजे थेसियल फनेलमध्ये एंटर करतात आणि त्याच प्रोसेसला आपण काय म्हणायचं आहे, ऑस्मॉसिस असं म्हणा, असं आपल्याला अबे नॉलेटनी सांगितलेलं आहे. लक्षात येते. मग आता पहा, हे जे ऑस्मॉसिस आहे याच्यामध्ये सेमी परमेबल मेम्ब्रेन कशाला म्हणतात, तर द मेम्ब्रेन विच अलाउ टू ओनली सॉल्वंट मॉलिक्यूल्स नॉट सोल्यूट मॉलिक्यूल्स थ्रू देम इज कॉल्ड लाईक द सेमी परमेबल मेम्ब्रेन. आता सेमी परमेबल मेम्ब्रेन आपण कुणाला म्हणतो पहा, की ज्या मेम्ब्रेनमधून फक्त सॉल्वंट मॉलिक्यूल पास होतात, सोल्यूट मॉलिक्यूल्स पास होत नाहीत, त्यांना आपण काय म्हणायचं आहे, सेमी परमेबल मेम्ब्रेन असं म्हटलं जातं. तर ऑस्मॉसिस हा शब्द तुम्हाला कळलेला असेल. तर आता आपण नेक्स्ट आपण पाहणार आहोत पहा, ऑस्मॉसिस आणि डिफ्युजन. डिफ्युजनचा अर्थ तुम्हाला कळतो की टू गॅसियस सबस्टन्सेस और टू लिक्विड सबस्टन्सेस विच आर कंबाइंड टुगेदर अँड फॉर्मेशन ऑफ युनिफॉर्म सबस्टन्सेस और डिफरंट फेजेस ऑफ द सोल्युशन, त्याला आपण त्या प्रोसेसला नॅचरली आपल्याला हे होतं त्या प्रोसेसला आपण डिफ्युजन असं म्हटलं जातं. मग आता डिफ्युजनमध्ये आणि ऑस्मॉसिसमध्ये काय फरक असतो ते आपल्याला माहीत असावं. म्हणजे डिफ्युजनमध्ये काय असेल आणि ऑस्मॉसिसमध्ये काय फरक असेल हे आपल्याला थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय पहा. तर आपण सुरुवातीला डिफ्युजन कशाला म्हणू आणि ऑस्मॉसिस कशाला म्हणतात हे आपण लक्षात घेऊ पहा. तर आपण डिफ्युजन आणि दुसरा जो असेल तर ऑस्मॉसिस. तर आता याच्यात मी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतोय पहा. तर डिफ्युजनमध्ये काय असेल आणि ऑस्मॉसिसमध्ये काय फरक असेल पहा. डिफ्युजनमध्ये आपण काय सांगू शकता पहा, द सोल्यूट ॲज वेल ॲज द सॉल्वंट मॉलिक्यूल्स आर मुव्हेबल इन डिफ्युजन प्रोसेस. म्हणजे डिफ्युजन प्रोसेसमध्ये काय असेल तर सॉल्वंट मॉलिक्यूल्स आणि सोल्यूट मॉलिक्यूल्स हे काय होत असतात, मुव्हेबल असतात. म्हणजे ते एकमेकामध्ये मिक्स होतात, मूव्ह होतात आणि यालाच आपण काय म्हणतोय पहा, डिफ्युजन असं म्हणतात. म्हणजे सॉल्वंट्स अँड सोल्यूट मॉलिक्यूल्स आर मुव्हेबल, हे मुव्हेबल असतात. पण आता ऑस्मॉसिस प्रोसेसमध्ये जर बघितलात, ओनली द सॉल्वंट मॉलिक्यूल्स आर मुव्हेबल, सोल्यूट मॉलिक्यूल्स कॅन नॉट बी मुव्हेबल. म्हणून आपण काय म्हणता, इन दिस प्रोसेस ओनली सॉल्वंट मॉलिक्यूल्स आर मुव्हेबल. हे आपण सॉल्वंट मॉलिक्यूल्स आपल्याला मुव्हेबल असतात असं आपण लक्षात घेऊ. त्यानंतर बघा पुढं आपण काय सांगू शकतो पहा, डिफ्युजन प्रोसेस डज नॉट रिक्वायर द एनी सेमी परमेबल मेम्ब्रेन. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला सेमी परमेबल मेम्ब्रेन आपल्याला रिक्वायर्ड नसतो, हे आपण लक्षात ठेवायचं. म्हणजे आपण काय म्हणू शकता, इट डू नॉट रिक्वायर्ड सेमी परमेबल मेम्ब्रेन. याच्यामध्ये आपल्याला कुठल्या प्रकारचं आपल्याला सेमी परमेबल मेम्ब्रेन आपण काय करू शकत नाही, रिक्वायर्ड नाही. बट ऑस्मॉसिस इट रिक्वायर्ड सेमी परमेबल मेम्ब्रेन. ऑस्मॉसिस जर तुम्हाला घडवायचं जर असेल तर तुम्हाला सेमी परमेबल मेम्ब्रेन असावाच लागतो, त्याशिवाय ऑस्मॉसिस प्रोसेस घडणार नाही. आणि जोपर्यंत ज्यामध्ये आपल्याला फ्लोईंग होणार आहे, फ्लोईंग ऑफ मॉलिक्यूल्स होणार आहे, पण त्यासाठी आपल्याला कुठल्या प्रकारचा सेमी परमेबल मेम्ब्रेन लागत नाही. जसं आपण एक हायड्रोजन गॅस आहे, एक नायट्रोजन गॅस आहे, एकमेकासोबत आपण जर फ्लोईंग केला, एकमेकासोबत जर आपण त्यांना काय केला, स्प्रे केला, तर ते दोन्ही मॉलिक्यूल्स एकमेकासोबत काय होतात, डिफ्यूज होतात, एकमेकामध्ये एकरूप होतात. यालाच आपण काय म्हणायचं आहे पहा, याच्यासाठी कुठला सेमी परमेबल लागत नाही. पण तुम्हाला ऑस्मॉसिस करायचं आहे, वॉटर आहे, NaCl सोल्युशन आहे, वॉटर हा NaCl मध्ये आणायचा आहे, तर त्यावेळेस आपल्याला सेमी परमेबल मेम्ब्रेन आपला रिक्वायर्ड असतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, डिफ्युजन ही जी प्रोसेस असेल तर ही नॅचरली आहे, बट इट कॅन बी स्टॉप्ड. ज्यावेळेस तुम्हाला थांबवायची आहे त्यावेळेस आपण ही प्रोसेस आपण काय करू शकतो पहा, स्टॉप करू शकतो, थांबवू शकतो असं आपण त्याला म्हणू. म्हणून आपण दिस प्रोसेस इज स्टॉपेबल. ही काय असेल, तुम्हाला स्टॉप होऊ शकते. मग इथं काय असेल पहा, ऑस्मॉसिस इट कॅन नॉट स्टॉप दिस प्रोसेस
म्हणजे या प्रोसेसमध्ये आपण काय म्हणतो की कॅन नॉट स्टॉप दिस प्रोसेस. ही प्रोसेस आपल्याला काय करता येणार नाही, स्टॉप करता येणार नाही, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. लक्षात राहील. तर डिफ्युजन आणि ऑस्मॉसिस याच्यातला आपल्याला डिफरन्स आपल्याला करता येईल. याच्यामध्ये आपल्याला सॉल्वंट मॉलिक्युल्स आणि सोल्यूट मॉलिक्युल्स यांची फ्लोईंग होत असते. याच्यामध्ये फक्त सॉल्वंट मॉलिक्युल्स आपल्याला फ्लो होत असतात, सोल्यूट मॉलिक्युल्स आपल्याला फ्लो होत नाहीत. यालाच आपण काय म्हणतो पहा, डिफरन्स बिटवीन द डिफ्युजन अँड ऑस्मॉसिस. याला आपण काय म्हणू, एक्झाम्पल जर द्यायचं असेल तर याला आपण मिक्सिंग ऑफ O2 अँड N2 याला आपण म्हणू. बरोबर आहे. आता हा जो डिफ्युजन आहे तर तो कुठं पाहायला मिळतो, इट टेक्स प्लेस इन गॅस अँड लिक्विड. हे तुम्हाला कुठं घडू शकतं, गॅसियसमध्ये आणि त्याचबरोबर आपल्याला लिक्विड्समध्ये आपल्याला ही प्रोसेस घडते. पण इथं काय असेल, इट टेक्स प्लेस इन ओनली लिक्विड. हे आपण लिक्विडमध्येच आपण घडू शकता. बरोबर आहे. तर याला आपण काय म्हणू शकता, याच्यामध्ये आपण काय म्हणू शकता, ग्रेप्स प्लेस्ड इन वॉटर. हे काय असेल, इट इज द एक्झाम्पल. म्हणजे आपण असं म्हणू शकता, हे ऑस्मॉसिसबद्दल आपल्याला माहिती असावी. मग आता हे ऑस्मॉसिस कशाला म्हणतात आणि डिफ्युजन कशाला म्हणतात यातला डिफरन्स तुम्हाला नक्की समजलेला असेल. तर याला आपण बेसिक ऑर इंट्रोडक्शन ऑफ ऑस्मोटिक प्रेशर असं आपण त्यांना म्हणतो. आणि ऑस्मॉसिस आणि याच्यामध्ये जर आपण बघितलात तर त्यामध्ये आपण काय म्हणता, ऑस्मॉसिस आणि डिफ्युजन याच्यातला डिफरन्स कळल्यानंतर आपण थोडं पुढं जाऊ पहा की ज्याच्यामध्ये आपण काय डिस्कशन करणार आहात, ऑस्मॉसिसचे काही एक्झाम्पल आपण डिस्कस करू आणि त्यानंतर मग आपण सेमी परमेबल मेम्ब्रेनकडे आपण जाऊ पहा. तर आपण आता एक्झाम्पल आपण पाहत असताना त्यामध्ये पण ऑस्मॉसिसचे आपल्याला वेगवेगळे टाईप्स आपल्याला पाहायला मिळतील पहा. तर आता पहा, एक्झाम्पल्स ऑफ ऑस्मॉसिस. ऑस्मॉसिसचे आपण एक्झाम्पल पाहत असताना एक आपण साधारणतः आपल्याकडं नेचरमध्ये ही घडणारी प्रक्रिया आहे. आणि बेस्ट एक्झाम्पल म्हणजे काय असेल, ट्रीचे जे रूट्स असतात तर ते रूट्स कॅन सक द वॉटर्स फ्रॉम द सॉईल विच ट्रान्सपोर्ट इन टू द अनदर पार्ट ऑर ब्रँचेस ऑफ प्लांट्स. दिस इज वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ ऑस्मॉसिस. ऑस्मॉसिस काय असेल पहा की वॉटर जो असेल तर सॉईलमधला वॉटर सक करण्यासाठी रूट्समध्ये जे सेल असतात त्यांची जी सेल वॉल असेल तर तो सेमी परमेबल मेम्ब्रेन म्हणून काम करतो. आणि त्यामुळं त्या सेमी परमेबल मेम्ब्रेन थ्रू त्या रूट्समध्ये आपल्याला काय येतो, वॉटर एंटर करतो. आणि एंटर केलेला जो वॉटर असेल तर तो वॉटर प्रेशरनी काय होतो, दुसऱ्या पार्ट्सकडे तो सप्लाय केला जातो. आणि हे नॅचरली होतं, हे आपल्याला माहिती आहे. आणि यालाच आपण काय म्हणू पहा, इट इज द एक्झाम्पल ऑफ दिस ऑस्मॉसिस. हे ऑस्मॉसिसचं एक्झाम्पल असेल. नेक्स्ट एक्झाम्पल आपण काय पाहतोय पहा, इफ द सीड्स विच आर प्लेस्ड इन वॉटरमध्ये जर आपण एखादा सीड्स आपण डीप केला ठेवला तर त्यावेळेस आपण कालांतराने आपण काय पाहतो पहा, दिस सीड्स कॅन स्वेलअप ऑन द वॉटर. तो सीड्स आपल्याला काय होतो, वॉटरमध्ये स्वेलअप होत असताना आपल्याला दिसतो. मग स्वेलअप का होतो त्याचं कारण आहे, जे सीड्स असतात त्यातली जी सेल असेल तर त्या मेम्ब्रेनची जी सेल असेल तर त्या सेल वॉलमधून आपल्याला वॉटर मॉलिक्युल्स त्या सीड्समध्ये एंटर करतो आणि त्यामध्ये एक हायड्रोस्टॅटिक प्रेशर आपल्याला बनतो आणि त्यामुळे तो स्वेलअप होत असतो. इट इज द एक्झाम्पल ऑफ दिस ऑस्मॉसिस. लक्षात येते. त्याच पद्धतीनं आपण एखादा आरबीसी सेल आपण पाण्यात ठेवला तर तो पाणी त्या आरबीसीजमध्ये एंटर करतो थ्रू द सेल वॉल आणि त्यामुळे तो आरबीसी काय होत असतो, स्वेलअप होत असतो. किंवा आपण हार्ड कव्हर एगचा काढला आणि त्याला जर आपण वॉटरमध्ये ठेवला तर त्यावेळेस तुम्हाला तो एग जो असेल तर तो स्वेलअप होत असतो. त्याचंही कारण आपण काय म्हणू शकता, वॉटर्स एंटर्स इन टू द एग फ्लुइड थ्रू द सेल वॉल थ्रू ते एंटर करतात आणि त्यामुळे तुम्हाला प्रेशर डेव्हलप होतो, त्यामुळे तो स्वेलअप होत असतो. किंवा एखादा ग्रेप्स आपण घेतलात, ग्रेप्स आपण पाण्यात टाकलात आणि ते वॉटर मॉलिक्युल्स त्या ग्रेप्सच्या फ्लुइडमध्ये काय होतात, एंटर करतात आणि त्यामुळे तो प्रेशर डेव्हलप करतो आणि तो स्वेलअप होत असतो. म्हणजे मी आत्तापर्यंत जेवढे एक्झाम्पल सांगितले, वॉटर्स कॅन एंटर्स इन टू द फ्लुइड ऑफ फ्रूट्स ऑर एग ऑर एनी सीड्स, याला आपण काय म्हणायचं आहे पहा, दिस टाईप ऑफ ऑस्मॉसिस
अँड ड्यू टू द एंटरिंग द वॉटर्स इन टू द फ्लुइड्स देन ऑर फ्रूट्स ऑर सीड्स विच स्वेलिंग, तो काय होतो, स्वेल होत असतो. आणि जर स्वेलअप होत असेल तर त्या प्रकारच्या ऑस्मॉसिसला एक्झो ऑस्मॉसिस असं म्हटलं जातं. त्याला काय म्हणू आपण, एक्झो ऑस्मॉसिस. एक्झो ऑस्मॉसिसचा अर्थ तुम्हाला कळतो. एक्झो ऑस्मॉसिस, एक्झो ऑस्मॉसिस आपण कुणाला म्हणू शकता, ऑस्मॉसिस इन विच द सॉल्वंट मॉलिक्युल्स enters into egg, seeds, etc. and it swell up. या प्रोसेसला आपण काय म्हणू पहा, ऑस्मॉसिस असं म्हणतो. बरोबर आहे. एक्सटर्नली तुम्हाला सॉल्वंट मॉलिक्युल्स एंटर केले. बरोबर आहे. आता आपण दुसरा पाहतो, एंडो ऑस्मॉसिस. आता एंडो ऑस्मॉसिस आपण कधी म्हणायचं पहा, म्हणजे आपण काय म्हणू शकता, इफ द एनी सीड्स, any egg, any grapes which are placed in higher concentrated solution, एका हायर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशनमध्ये आपण जर एंटर ठेवला असाल तर त्यावेळेस आपण काय म्हणतो पहा, सोल्युशन जे आहे तर हायर कॉन्सन्ट्रेशनचं आहे आणि जे एगमध्ये किंवा एखाद्या सीड्समध्ये किंवा एखाद्या ग्रेप्समध्ये जे तुम्हाला फ्लुइड प्रेझेंट असतो त्या फ्लुइडचं कॉन्सन्ट्रेशन आणि सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन याच्यापैकी सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन हायर आहे. त्यामुळं सॉल्वंट मॉलिक्युल्स कसे फ्लो होतात ऑस्मॉसिसमध्ये, लोअर कॉन्सन्ट्रेशनकडून हायर कॉन्सन्ट्रेशनकडं. म्हणून आपल्याला एगमधला जो सॉल्वंट मॉलिक्यूल असेल थ्रू द सेल वॉल ऑफ एग एंटर्स इन टू द हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ NaCl सोल्युशन अँड देअरफॉर दिस एग कॅन श्रंक अप. तो काय होतो, श्रंक होतो. ग्रेप्स पण आपल्याला श्रंक होतो, आकुंचन पावतो आणि त्या प्रकारच्या प्रोसेसला आपण किंवा ऑस्मॉसिसला आपण काय म्हणायचं आहे पहा, एंडो ऑस्मॉसिस असं आपण त्यांना म्हणतो. बरोबर आहे. तर श्रंकिंग आपण त्याला म्हणतो, श्रंकिंग ऑफ सीड्स और एग्स इज कॉल्ड बाय द एंडो ऑस्मॉसिस. काय झाला, त्या फ्लुइड जो एग होता किंवा तो ग्रेप्स होता त्यातला वॉटर मॉलिक्युल्स आपल्याला गिवन आउट झाला, म्हणजे गिवन आउट झाला म्हणजेच कम आउट झाला इन टू द हायर कॉन्सन्ट्रेटेड NaCl सोल्युशन अँड देअरफॉर इट श्रंक अँड दिस टाईप ऑफ द प्रोसेस इज कॉल्ड बाय द एंडो ऑस्मॉसिस. त्याला आपण काय म्हणू पहा, एंडो ऑस्मॉसिस असं म्हटलं जातं. तर हे 2, 3, 4 एक्झाम्पल आपण बघितले. याला आपण काय म्हणतोय पहा, ऑस्मॉसिस असं म्हटलं जातं. बरोबर आहे. आता याच्यातला एक छोटा कन्सेप्ट राहिलेला आहे ज्याला आपण म्हणतो सेमी परमेबल मेम्ब्रेन. आता सेमी परमेबल मेम्ब्रेन कशाला म्हणतात, त्याचे 2 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. त्याचे एक्झाम्पल पण आपल्याला माहीत असावेत. तर त्यासाठी आपण काय म्हणतोय पहा, तर याच्यामध्ये आपण याला मी S.P.M असं लिहितोय. सेमी परमेबल मेम्ब्रेन आपण त्याला म्हणू. बरोबर आहे. आता सेमी परमेबल मेम्ब्रेन कुणाला म्हणायचं आहे, द मेम्ब्रेन विच अलाउ टू पास द सॉल्वंट मॉलिक्युल्स थ्रू देम इज कॉल्ड बाय द सेमी परमेबल मेम्ब्रेन. म्हणजे आपण कुणाला म्हणू शकता, द मेम्ब्रेन विच अलाउ to flow only solvent molecules through them is called सेमी परमेबल मेम्ब्रेन. त्याला आपण काय म्हणू पहा, सेमी परमेबल मेम्ब्रेन असं म्हटलं जातं.
तर हा सेमी परमेबल मेम्ब्रेन आपण त्याला म्हणतो, म्हणजे ज्या मेम्ब्रेनमधून फक्त सॉल्वंट मॉलिक्युल्स आपल्याला फ्लो होतात, सोल्यूट मॉलिक्युल्स फ्लो होत नाहीत, त्या मेम्ब्रेनला आपण काय म्हणू पा सेमी परमेबल मेम्ब्रेन असं म्हणतात. बिकॉज दिस मेम्ब्रेन विच हॅव द नंबर ऑफ पोर्स और मिलियन नंबर ऑफ पोर्स ऑन द surface, and this size of pores is very small, and therefore the only solvent molecules can pass through them. Solute molecules which have the higher size, and therefore it cannot be passing flow through this membrane, and therefore those membranes which allow, जे membrane फक्त solvent molecules allow करू शकतात, त्यांनाच आपण काय म्हणू शकतो पा सेमी परमेबल मेम्ब्रेन असं म्हटलं जातं. मग हे सेमी परमेबल मेम्ब्रेन कोणते असतील, तर ज्याला आपण म्हणू शकता पिग ब्लॅडर आपण त्याला म्हणतो, किंवा पार्चमेंट पेपर असेल, किंवा सेल्फेन असेल, किंवा ज्याला आपण म्हणू शकता सेल वॉल आपण त्याला म्हणतो. दीज आर दी नॅचरल सेमी परमेबल मेम्ब्रेन. यांना आपण काय म्हणू नॅचरल सेमी परमेबल मेम्ब्रेन. नॅचरल सेमी परमेबल मेम्ब्रेन आपल्याला कुणा मिळतं, पिग ब्लॅडर आपण त्याला म्हणतो, पिग ब्लॅडर बरोबर आहे, किंवा सेलोफॅन आपण त्याला म्हणू शकता, किंवा एखादा सेल वॉल. हे जे असतात यांना आपण काय म्हणू शकतो पा नॅचरल सेमी परमेबल मेम्ब्रेन. दोज मेम्ब्रेन्स विच आर ऑब्टेन फ्रॉम द नेचर, दीज आर कॉल्ड द नॅचरल सेमी परमेबल मेम्ब्रेन, बट दीज मेम्ब्रेन्स आर व्हेरी वीक. याला आपण काय म्हणू शकता वीक मेम्ब्रेन असं आपण त्यांना म्हणतो. हे सेमी परमेबल मेम्ब्रेन काय असतील वीक असतील. म्हणजे वीक कशामुळे आपण म्हणतो, त्याचं कारण आपण म्हणतात दे डज नॉट मेंटेन द हायर प्रेशर, म्हणून आपण त्यांना वीक असं म्हटलं जातं. जेवढे नॅचरल सेमी परमेबल मेम्ब्रेन असतात तर ते वीक सेमी परमेबल मेम्ब्रेन असतात, असं आपण लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट आता बघा, आता आपण पाहतोय की याच्यामध्ये आपण काय म्हणता आर्टिफिशियल सेमी परमेबल मेम्ब्रेन. आर्टिफिशियल सेमी परमेबल मेम्ब्रेन. आता आर्टिफिशियल सेमी परमेबल मेम्ब्रेन आपण कुणाला म्हणू शकता, मॅनमेड सेमी परमेबल मेम्ब्रेन्स आर कॉल्ड द आर्टिफिशियल सेमी परमेबल मेम्ब्रेन. मग हा मॅनमेड आहे, एखाद्या लॅबोरेटरीमध्ये आपण प्रिपेअर करू शकतो, अँड विच मेंटेन द हायर प्रेशर ऑन द सरफेस. त्यांच्या सरफेसवर आपण हायर प्रेशर आपण अप्लाय करू शकतो. पण याच्यावर जर आपण नॅचरलवर जर अप्लाय केला तर तो कमी प्रमाणात आपल्याला अप्लाय होतो आणि तो तुम्हाला ब्रस्ट होऊ शकतो. म्हणून आपण यांचा आपण जास्त उपयोग करत नाही, आर्टिफिशियल सेमी परमेबलचा आपण उपयोग करू शकता. मग आपण हे इनऑर्गॅनिक कंपाऊंड्सपासून हे मेम्ब्रेन्स आपल्याला मिळतात आणि त्या मेम्ब्रेनला आपण सेमी परमेबल मेम्ब्रेन असं म्हणू. जसं आपण एक म्हणता पहा हा CuSO4 कॉपर सल्फेट 2 मॉलिक्युल्स असतील, याच्यासोबत पोटॅशियम फेरोसायनाइड हा FeCN6 हा जो असेल पोटॅशियम फेरोसायनाइड, याला आपण म्हणतो पोटॅशियम फेरोसायनाइड, आणि याला आपण काय म्हणू शकता पा कॉपर सल्फेट असं म्हटलं जातं. आता या दोघांची आपल्याला रिॲक्शन केली जाते आणि त्यापासून आपल्याला काय मिळतो पा Cu2 आणि हा तुमचा FeCN6 असा आपल्याला मिळतो. आणि यालाच आपण काय म्हणू शकता पा पोटॅशियम सल्फेट, म्हणजेच हा तुमचा काय असेल पा K2SO4 हे तुम्हाला काय मिळतील पा 2 टाइम्स आपल्याला मिळतो. तर याला आपण काय म्हणू शकता सेमी परमेबल मेम्ब्रेन असं आपण त्याला म्हणतो. आर्टिफिशियल सेमी परमेबल मेम्ब्रेन आपल्याला मिळतो. लक्षात ठेवा की याच्यावर आपल्याला काय मिळतो पा टेट्रा पॉझिटिव्ह मिळतो. हा जर Cu डायपॉझिटिव्ह असतो, असे 2 Cu डायपॉझिटिव्ह निघून चालले म्हणजेच आपल्याला काय असेल पा टेट्रा निगेटिव्ह आपल्याला पाहायला मिळतो. आणि टेट्रा निगेटिव्ह जो असेल तोच सेमी परमेबल मेम्ब्रेन म्हणून काम करतो. त्यामध्ये इथं तुम्ही लिहित असाल तर याच्यातला पोटॅशियम काढून टाकला तर तिथं -4 येतो आणि यालाच आपण काय म्हणायचं आहे पा हा तुमचा सेमी परमेबल मेम्ब्रेन म्हणून आपण त्याचा उपयोग करू शकता. यालाच आपण आर्टिफिशियल सेमी परमेबल मेम्ब्रेन विच हॅव द कॅपॅसिटी टू मेंटेन द हायर प्रेशर व्हेन अप्लाइड ड्युरिंग द ऑस्मोसिस प्रोसेस. आणि त्याच प्रोसेसला आपण काय म्हणू शकता ऑस्मोसिस, आणि त्या मेम्ब्रेनला आपण काय म्हणतोय पा सेमी परमेबल मेम्ब्रेन असं म्हटलं जातं. तर अशा आपल्याला सेमी परमेबल मेम्ब्रेनचे आपल्याला टाईप्स आपल्याला कळलेले असतील. आता नेक्स्ट आपण जी कन्सेप्ट आपण पाहतो, तर नेक्स्ट आपण पाहत असताना काय म्हणता पहा की आता ऑस्मोटिक प्रेशर कशाला म्हणतात याच्यावर आपण डिस्कशन आपण करणार आहात. तर ऑस्मोटिक प्रेशर आपण कशाला म्हणतो ते आपण